नमस्कार. विष्णू षोडशनाम स्तोत्रातील 6व्या ओळीचा भावार्थ आपण समजून घेतोय. कानने नारसिंहंच पावके जलशायिनम. कानन म्हणजे जंगल, म्हणजे जंगलात जर एखादं संकट आलं तर नारसिंहाची आठवण करायला सांगितले, स्मरण करायला सांगितलेलं आहे. आता जंगलात प्रवास करण्याची वेळ आपल्यावर तशी क्वचितच येते, पण तरी पण आपण पक्षी प्राणी बघण्यासाठी अभयारण्यात जेव्हा जातो तेव्हा एखाद्या वेळेला अनेक सुरक्षा असूनही तिथे कधी एखादं श्वापद उलटू शकतं किंवा नाग साप बिळातून बाहेर येऊ शकतात किंवा मधमाशांचंही भय असतं. मग असं एखादं संकट समोर आलं तर आपल्याला नारसिंहाला आठवायचं आहे. जंगलचा राजा कोण? तर सिंह. आणि सिंहाच्या रूपात ज्याने जन्म घेतला तो म्हणजे नारसिंह किंवा नृसिंह, म्हणून तो आपलं त्या संकटाच्या वेळी आपलं रक्षण करतो असं म्हटलेलं आहे. तुम्हाला आपल्या सगळ्यांनाच भक्त प्रल्हादाची गोष्ट माहिती आहे आणि त्याच्यासाठीच तर नृसिंहाने सिंहाच्या रूपात आणि मानवाच्या रूपात जन्म घेतला. त्या भक्त प्रल्हादावर तर जंगलापेक्षाही मोठी संकटं आली होती आणि त्याच्यातून नृसिंहाने त्याचं रक्षण केलेलं आहे. म्हणून जंगलात एखादं संकट आलं तर अशा वेळेला नारसिंहाला आठवण करायची. कानने नारसिंहच. पुढे म्हटले पावके जलशायिनम, म्हणजे पावक म्हणजे अग्नी. म्हणजे अग्नीमुळे एखादं संकट उद्भवलं असेल तर विष्णूच्या जलशायिन रूपाचं स्मरण करायचं आहे. म्हणजे त्या क्षीरसागरात पहुडलेल्या, बाजूला सगळीकडे पाणी आहे अशा रूपाचं आपल्याला स्मरण करायचं आहे. पावक म्हणजे हा अग्नी सांगितलं तुम्हाला, तो अग्नी हा पावन करणारा आहे म्हणून त्याला पावक म्हटलेलं आहे. म्हणजे सोनं जेव्हा आपण अग्नीत टाकतो तेव्हा ते झळावून उठतं, किंवा सीतेने अग्निप्रवेश केला तेव्हा तिचं पावित्र्य लोकांनी मानलं. पण हा जसा पावन करणारा आहे तसा तो मारकही आहे. वेगवेगळ्या आगी लागतात किंवा गॅस सिलेंडरचा स्फोट होतो. मग असं संकट आलं तर जलशायीन अशा विष्णूचं आपण स्मरण केलं तर कोणती ना कोणती मदत लवकर मिळते असं सांगितलेलं आहे. इथे एक तुम्हाला शंका येऊ शकते, कारण आपण आधी शयने पद्मनाभंच असं म्हटलं आहे आणि तेव्हासुद्धा विष्णूच्या पद्मनाभ रूपाचं म्हणजे क्षीरसागरात पहुडलेल्या शेषशाही नागावर पडलेल्या त्याच रूपाचं स्मरण, आणि इथे पण जलशायीनं म्हणजे त्याच रूपाचं स्मरण करायला सांगितलेलं आहे. पण एक लक्षात ठेवा की त्या दोघांमधील आध्यात्मिक भाव आहे ना तो वेगळा आहे. झोप ही एक लहानशी प्रलयावस्था मानली जाते. जीव दिवसभराचे सगळे व्यवहार विसरून निद्रेत जातो. मग अशा वेळी की ज्याच्या नाभीतून ब्रह्मदेव उत्पन्न झालेले आहेत, म्हणजे सर्व ज्यांनी सृष्टी निर्माण केली असा ब्रह्मदेव ज्याच्या नाभीतून निर्माण झालेला आहे, जो विश्वाचा आधार आहे, अशा पद्मनाभ स्वरूपाचं स्मरण करायला सांगितलेलं आहे. आणि अग्नी हा उष्णता, संकट आणि भय यांचं प्रतीक आहे आणि त्यापासून जर आपल्याला संरक्षण हवं असेल तेव्हा त्याच्या जलशायीन रूपाचं स्मरण करायला सांगितलं आहे. तर हे भाव लक्षात ठेवायचे आणि म्हणायचं पावके जलशायिनम. आज इथेच थांबूया, उद्या भेटूया पुढच्या भागात.